नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ॲग्रिकॉस कुशल सोळणे आज टोमॅटो पीक सल्ला देत असताना सर्वात महत्त्वाचं टोमॅटोचे खालचे पानं का काढले पाहिजे, त्याचं कारण काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं त्याचे होणारे फायदे आणि त्याचा होणारा तोटा या तिन्ही गोष्टींवर मी आज बोलणार आहे। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं तुमचा प्लॉट 55 ते 60 दिवसाचा झाला असेल, 60 ते 65 दिवसाचा झाला असेल तर टोमॅटोचे खालचे जे काही पाली आता जर पाने बघितले इकडे काढलेले दिसतंय तुम्हाला, इथं काही ठिकाणी काढले नाही पण तिकडे अर्धा प्लॉटचे पूर्णपणे काढलेले। त्याचं एकमेव कारण असं आहे सतत चालणाऱ्या पावसामध्ये जर आता प्लॉटला जर हा 1.25 फुटाची लागवड आहे, एक ट्रायल बेस घेतलेली 1.25 फुटावर फळ फुगतं की नाही फुगतं, परंतु जे काही आर्यमानमध्ये फळ फुगवण्याचा प्रॉब्लेम आहे तर तो थोडाफार आम्हाला जाणवला आहे आता इथे या प्लॉटमध्ये। सर्वात महत्त्वाची गोष्ट पानं काढताय, पानं काढण्याचे होणारे फायदे। सर्वात महत्त्वाचं जे काही तुमचं संध्याकाळी दव दुखं पडतं, त्यानंतर दुसरी गोष्ट जो काही तुमचा पाऊस कंटिन्यू सतत पडतो तर तो पडल्यानंतर जे काही पानं आहे आपले ते जे काही सुकलेले पानं राहतात किंवा जे काही गेरवाकार पालेले पानं राहतात त्याचा जो काही स्पॉट आहे तो आपल्या फळावर पडतो आणि त्याला आपण मिसरी टिपका म्हणतो। जो काही देवी रोगापेक्षा म्हणजे जो काही व्हाईट स्पॉट पडतो आणि जो ब्लॅक होतो त्याच्यापेक्षा थोडा वेगळा राहतो, डायरेक्ट फळावर येतो, तर तो टिपका आपल्या फळावर येत नाही, प्लॉट फ्रेश राहतो। दुसरी गोष्ट ते काढल्यामुळं प्लॉटवरती एकदम पूर्णपणे बघू शकता तुम्ही आता 2 महिने आणि प्लॉटला झालेले साधारण 15 दिवस, म्हणजे हा 12 जूनची लागवड आहे प्लॉटची, 12 जुलै 12 ऑगस्ट 12 सप्टेंबरला 3 महिन्याचा प्लॉट कंप्लीट होईल। अशा कंडिशननुसार बघितलं तर पूर्णपणे हिरवा प्लॉट आहे। त्यानंतर जर बघितलं तर वरती ग्रीनरी आहे 100%। त्यानंतर ह्याच प्लॉटमध्ये 2 दिवस लेट लागवड आहे, अर्धा एकरची आधी अर्धा एकरची 2 दिवसानंतर तो प्लॉट स्टॉप झालेला आहे, त्याचा शेंडा थांबलेला आहे, त्याला यासारखी दुरी निघालेली नाही। दुसरी गोष्ट त्या प्लॉटमध्ये फळ सेटिंग थोडी वाढवा आहे, ह्या प्लॉटमध्ये फळ सेटिंग कमी आहे। त्यानंतर जर बघितलं आपण तर जमिनीचा पण थोडा हलका बारीक फरक पडतोय। यानुसारच आपण जर बघितलं तर याचे पाला काढल्यानंतर समजा ह्या प्लॉटचा आपण पाला काढल्यानंतर कोणता स्प्रे काढायचा आहे, ॲक्रोबॅट 200 ग्राम, आबासीन 100 मिली प्रति 200 लिटर पाण्याचं प्रमाण सांगतोय। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं फुगवण्यासाठी महागुरु हे प्रॉडक्ट इतकं जबरदस्त आहे मित्रांनो, होम डिलिव्हरी तुम्ही ऑफिसवरनं ऑर्डर करून घ्या, हे प्रॉडक्ट फुगवण्यासाठी एकदम जबरदस्त काम करतं। सर्वात महत्त्वाचं त्याचं प्रमाण आहे 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली आणि त्यासोबत वापरायचं तुम्हाला बोरॉन 250 ग्राम। आज फवारणी केल्यानंतर पुढच्या 3 ते 4 दिवसाला पुढच्या पलटीला जी काही टोमॅटोची पलटी होणार तुमची दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्या पलटीला 100% त्याचा रिझल्ट भेटतो म्हणजे भेटतो। त्यासाठी तुम्हाला खाली ऑफिसला संपर्क करायचा आहे आणि प्रॉडक्ट ऑर्डर करून घ्यायचं आहे। अधिक माहितीसाठी तुम्हाला प्लॉट रजिस्टर करायचा असेल खाली दिलेले ऑफिसचे नंबर आहे, तिथं प्लॉट रजिस्टर करून घ्या। पुढे या प्लॉट दाखवून देऊ। या पद्धतीने प्लॉट आणि मध्ये सेटिंग पण बघितली तर एकदम 100% सेटिंग आहे झाडाला, पूर्णपणे प्लॉटला एकदम जबरदस्त सेटिंग झालेली आहे। आज मी प्लॉटमध्ये पूर्णपणे झाकून जातोय, अशा कंडिशनला प्लॉटची हाईट झालेली आहे। योग्य नियोजन योग्य सल्ला घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या ऑफिसच्या नंबरला संपर्क करा। धन्यवाद।